आज आपल्याला शेणखत टाकण्यासाठी जागा करायची होती. तसं तर गेट म्हणून जेसीबी गेली असती, पण तिकडून खूप जास्त खराब झालं असतं. आणि ताराची बॉर्डर केली होती. त्या बॉर्डरचा पोल आधीच तुटला होता. त्यामुळे तिथं जागा करायचा विचार केला. आता हे जे शेणखत आहे जवळपास 2 वर्षापासूनचं आहे. म्हणजे आम्ही जेव्हापासून लक्ष्मी घेतली तेव्हापासून जमा केलेलं आहे. एका म्हशीचं होतं त्यामुळे जास्त काही नव्हतं तेव्हा. आणि दूध धंद्याचा सर्वात मोठा फायदा हेच वाटतो मला, की त्याची कोणतीच गोष्ट वाया जात नाही. त्यांच्या दुधापासून शेणापर्यंत प्रत्येक गोष्टीचा वापर असतो. मग आम्ही बॉर्डरचा तार फ्री केला आणि जेसीबी साठी जागा केली. त्यानंतर राजवी आणि शौर्या म्हणले, चला मामा आपण जाऊन येऊत कुठेतरी. आणि मला पण सकाळचं वातावरण फिरायला खूप चांगलं वाटतं. मी म्हणलं चला मग फिरून येऊत आपण. थोड्याच दूर गेलं की तिथं मोर दिसला, पण मोरानं काही पिसारा फुलला नाही. आम्ही पिसारा फुलण्याची वाट बघून बघून थकलो. त्यानंतर थोडं पुढे गेले की तिथं महादेव मंदिर होतं. काय व्ह्यू दिसत होता यार. आता आम्ही तिघांनी आंघोळ केली नव्हती, पण आम्हाला राहवलं नाही. मंदिर बघून आम्ही असा विचार केला की बाहेरून का होईना दर्शन घेऊ. खरंच त्या मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं आणि थोडी हाईटवर असल्यामुळे वारं पण खूप चांगलं सुटलं होतं. आम्ही बाहेरून दर्शन घेतलं, त्या समोरच हनुमान मंदिर होतं. आम्ही म्हणलं आता आलोच तर मारुतीचं पण दर्शन घेऊन जाऊ. खरं सांगायचं म्हणलं तर आम्ही तिघांनी आंघोळ केली नव्हती, पण आमच्या भक्तीमध्ये निस्वार्थ प्रेम होतं. अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलो आणि निघालो घराकडे.